एक नजर टाकली। हे तर झालं दिल्लीमधलं, मात्र इकडे गल्लीतही वातावरण गरमच आहे बरं का। कारण महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांविरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। आरोप झालेल्या मंत्र्यांचा आणि आमदारांचा राजीनामा घेतला पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांचा पक्ष थेट महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलेला दिसून आला। महायुतीचे मंत्री आणि सत्ताधारी आमदार ज्या गोष्टींमुळे वादात सापडले होते त्या अडचणीच्या प्रसंगांचं प्रतिकात्मक सादरीकरण करत राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर कांदिवलीमध्ये डान्स बारचा परवाना असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला होता। त्याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक बार बाला नाचवत तिच्यावरती खोट्या पैशांची उधळण करण्यात आली, जे आपण थेट दृश्यांमध्ये पाहतोय। हे आरोप झाले होते योगेश कदम यांच्याकडे। तर आता दुसरे मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे। माणिकराव कोकाटेंचा सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्यानंतर या गोष्टीचा निषेध म्हणून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर पत्त्यांचा डाव मांडत कोकाटेंविरोधात घोषणाबाजी केली आहे। तर अधिवेशन काळामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक नोटांच्या बॅगेसह असलेला कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्या देखील निषेधार्थ आंदोलकांनी नोटांची उधळण करत शिरसाटांविरोधात घोषणा दिलेल्या होत्या। दरम्यान भरत गोगावलेंचाही एक व्हिडिओ समोर आला होता। त्या व्हिडिओवरून तर विरोधकांनी त्यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता आणि त्या प्रसंगाचंही प्रतिकात्मक चित्रण उभं करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी गोगावलेंनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। तर संजय गायकवाड यांनी खराब अन्न दिल्याच्या आरोपाखाली एका कॅन्टीनवाल्याला मारहाण केलेली होती, त्याचाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध नोंदवण्यात आलाय। एकंदरीतच काय तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकलेला असून तिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींनी इंडिया आघाडीमधील सर्व पक्षीय नेत्यांची एकजूट दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय। पण या संपूर्ण दिवसभरातील सर्व घडामोडींच्या आधी काही प्रश्न उपस्थित होतात। वोट